शेतकरी बंधूंनो नमस्कार. दादा नमस्कार. दादा तुमचं नाव? विनोद पंडितराव देशमुख, गाव? पिंपळगाव रेणुकाई, तालुका? वर्धा, जिल्हा जालना. बर. आज तुम्ही आता माझ्या घरी आलेले आहात. हा. ही सोयाबीनची बॅग घ्यायला. तुम्ही या बॅगेबद्दल कुठे ऐकलं होतं आणि काय माहिती तुम्हाला भेटली होती? ते आमच्या परिसरामध्ये तिथं पाऊस जास्त असल्यामुळे समजा ती 30-35 दिवस पाण्यात होती. त्यांचा व्हिडिओ बघून आम्ही त्यांच्याकडे न्यायला आलो. तोडकर साहेबांचा व्हिडिओ बघितला. हो. आणि तुम्ही त्यांच्या माध्यमातून तिथपर्यंत संभाजीनगरला आले. तुम्ही मला संपर्क केला. तुम्हाला म्हणलं या डायरेक्ट इथं. तर आज तुम्ही आता 2 बॅगा घेऊन बॅगा चालवल्या. बरं, त्यांचा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय विश्वास बसला? किंवा आपल्यासारखा सामान्य माणूस आहे, तो जर सांगत असेल तर ही गोष्ट काही ना काहीतरी विश्वास ठेवण्यासारखी, म्हणून समजा पर्यंत आलो. अच्छा. आता बरेच झाडांना तर आता तुम्ही सोयाबीनचे त्यांची माहिती घेतली, सगळं घेतलं. आता तुम्ही किती किलोमीटरहून लांब आले? जवळपास 120 किलोमीटर. 120 किलोमीटरहून लांब आलेले. आता हे झाड आहे या सोयाबीनचं, असं झाड तुम्ही बघितलं तुमच्या परिसरामध्ये? नाही, आज उत्पन्न बघितलं नाही. हे झाड बघू शकता तुम्ही. अशी काटेरी शेंगाचे जे आहे तुम्ही सोयाबीन बघितला का? नाही, काटेरी शेंगाची नाही बघितलं. आणि याचं दाणं बघून तुम्हाला काय वाटतंय? छान, जसं दाना बिना चांगला आहे, ऍव्हरेज मध्ये बरं निघेल. साधारण किती ऍव्हरेज आलं पाहिजे आपल्याला समाधानासाठी? बाकीच्या 8 ते 10, 8 ते 9 पर्यंत मिळतं, पण समजा आता हिचं ते वाढून मिळालं तर. अच्छा. समजा हिचं जर 10 ते 15 क्विंटल ऍव्हरेज आलं तर समाधानी राहतात. नंबर 1चा ऍव्हरेज मिळेल. नंबर 1चा आवाज येत आहे. चालेल. धन्यवाद दादा. धन्यवाद.